टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला अभंग। संपूर्ण राज्यातलं वातावरण आज अभंगमय झालंय, कारण आज सोहळा आहे तो सावळ्याचा। आज सोहळा आहे वारकऱ्यांचा, सोहळा आहे पंढरीचा, सोहळा आषाढीचा। याच आषाढी एकादशीची साम टीव्हीकडून तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा। नमस्कार, मी वैष्णवी राऊत आणि साम टीव्हीच्या बातमीपत्रात आज आपण आषाढी वारीनिमित्त जे काही घडतंय त्या सगळ्या घडामोडींचा अगदी सविस्तर आढावा घेणार आहोत। तर आज आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली आणि यावेळी महाराष्ट्राची काळजी घेण्यासाठी शक्ती द्यावी तसंच बळीराजाला सुखाचे दिवस यावेत असं विठ्ठलचरणी साकडं मुख्यमंत्र्यांनी घातलंय। मनाचा गाभारा प्रकाशानं उजळून निघतो। मनोभावे उत्कट हाक मारणाऱ्या भक्ता याचं ठिकाण होतं। मुळात निश्चितपणे देवाला मागणं हेच आहे, कारण हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे। त्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेणं हे माऊलींचंच काम आहे आणि म्हणून माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी। आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं, त्याच्या जीवनात आनंदाचे 4 क्षण यावेत, अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।